गिफ्ट कोणी दिलं देवांशला? देवांशची रिॲक्शन जेव्हा काकूने इरकल साडी सोडून वेगळ्या सुताची साडी घातली. या भांड्यांची काय स्टोरी? कोणाकोणाची साफसफाई चालू आहे दिवाळीची, तर कोणी शॉपिंग करते, तर कोणी फराळाचं सुद्धा आज थोडंसं उदासच वाटतंय, म्हणून पूजा चालू होती म्हणून बसले मी पण थोडा वेळ. म्हटलं मेडिटेशन पण करूया आज थोडं. कसली साडी घातली रे? कलरची साडी घातली असली देऊसाठी गिफ्ट. थँक्यू म्हणा दीदीला. थँक्यू आरवी दीदी. जेवण झालेलं आहे पण बेसिक कामं बाकी आहेत. भांडे, किचन आवरणं. ही मातीची भांडी आहेत. ही मी मयांक 3 वर्षाचा होता तेव्हा मागवली होती ऑनलाईन. म्हणजे तेव्हा असं क्रेज डोक्यात आलं होतं की आपण मातीच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक बनवून तर बघू. कारण लहान असताना मी आईने मातीच्या मडक्यामध्ये दूध गरम केलेलं खूपदा पाहिलं होतं. तर म्हटलं चला करूया, म्हणून मग मी एक भाजीसाठी कढई, कुकर, वरण भात किंवा खिचडीसाठी, आणि दुधासाठी पातेलं आणि दह्यासाठी एक मटकं मागवलेलं होतं. त्यातलं दुधाचं मटकं आमचं फुटलं आणि त्याचं स्टोव पण आहे हे. तर ही मातीची भांडी जेव्हा मला मागवायची होती तेव्हा मी खूप दिवस सर्च केला की कुठे चांगले मिळतात काय. तर मला ना अशा ठिकाणाहून ही मातीची भांडी घ्यायची होती जिथं की खूप छान प्रकारची माती वापरून ते बनवतात. तर मला असं एक ऑनलाईन ठिकाण भेटलं आणि मी तिथून खूप दूरवरून आले आहेत. ही भांडी दिल्लीच्या आसपास गाव आहे तिथून आलेले आहेत ही भांडे. तर खूप छान त्यांनी खूप सविस्तर यूट्यूबवरती सांगितलं होतं की आम्ही मातीची भांडी कशी बनवतो, कोणती माती वापरतो, कोणती माती वापरून बनवलेली मातीची भांडी चांगली असतात. तर हे सगळं मी अभ्यास यूट्यूबवरूनच व्हिडिओ बघून केला होता आणि मला तेव्हा हे खूप आवडले भांडे, म्हणून मी मागवले होते. आणि काही दिवसात मी याच्यामध्ये छान छान रेसिप्या बनवून आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकेन. तर तुम्ही पाहू शकता नंतर पण. मयांक लागन त्याला. मॅप बनवून दिला आम्हाला. ही मॅप बोर्डवर. टॉपिक ट्रेझर मॅप. ट्रेझर मॅप हे काय आहे? काय? ही माझं घर आहे मोठं. मी इकडून आयलंड मध्ये आलो. झालं डोंगर बघितले, गुफाच्या अलीकडे जाऊन गेलो, सार्क बघितले, दुसऱ्या आयलंड मध्ये आलो, ताजमहल बघितलं, ताजमहलच्या अलीकडे मला खजाना दिसला. मार्केटमध्ये आलोय तर इकडे बघा छान दिवाळीचं डेकोरेशन दिसतंय. दिवाळी डेकोरेशनला सुरुवात झाली आहे बरं का.
चला परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, थँक्यू फॉर वॉचिंग.